नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी.बी. गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर, व्यवसाय प्रशासन पेपर क्रमांक 3, वित्त उत्पादन आणि प्रक्रिया कार्य किंवा बी.कॉम, प्रकरण 4, भांडवल व्यवस्थापन याला आज आपण सुरुवात करत आहोत. भांडवल व्यवस्थापन प्रस्तावना. भांडवल हे कोणत्याही स्वरूपाच्या व्यवसायाच्या यशस्वीतेचा मूळ आधार असतो. भांडवलाशिवाय कोणताही व्यवसाय त्याच्या अल्पकालीन आणि दीर्घकालीन गरजा भागवू शकत नाही. अल्पकालीन भांडवलाची सातत्याने स्थिर राखणे हे एक आव्हान असते. त्यातही आजची सातत्याने वेगाने बदलत जाणारे जे वित्तीय बाजारपेठ आणि अनिश्चित स्वरूपाची व्यावहारिक वातावरण, त्यामुळे बाह्य वित्त पुरवठा हा अत्यंत कठीण आणि खर्चिक अशा स्वरूपाचा दिसून येतो. त्यामुळे अनेक विविध कंपन्या या पारंपरिक ज्या बाह्य वित्तीय स्रोत आहेत त्यापासून फारकत घेत संघटना अंतर्गत असणारी वित्तीय तरलता जी आहे तिच्यात सुधारणा घडून आणण्याचा प्रयत्न करतात. भांडवल व्यवस्थापनाचा संबंध हा पुरेसा भांडवल राखणे, पर्याप्त अंतर्गत भांडवल उपलब्ध करून देणे आणि पर्यटन भांडवलाचे भांडवल प्रमाणाचे गणन करणे यांच्याशी आहे. थोडक्यामध्ये जर बघितलं तर कुठलाही व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते. भांडवलाशिवाय कोणताही व्यवसाय त्याच्या अल्पकालीन आणि दीर्घकालीन ज्या वित्ताच्या गरजा आहेत त्या भागवू शकत नाही. अल्पकालीन भांडवल सातत्याने स्थिर राखणे हे एक आव्हान असतं. त्यातही आजच्या सातत्याने जो काही वेगाने बदल होत आहे यामध्ये वित्तीय बाजारपेठांचे स्वरूप अनिश्चित स्वरूपाचा आहे. त्यामुळे बाह्य वित्तपुरवठा मिळवणं अत्यंत कठीण आहे. तसेच बाह्य वित्तपुरवठा मिळवताना त्याच्यावर खर्च देखील करावा लागतो. त्यामुळे अनेक विविध कंपन्या या पारंपरिक ज्या बाह्य वित्तीय स्रोत आहेत त्यापासून भांडवल पुरवठा न मिळवता आपल्याकडे जे वित्तीय तरलता आहे त्याच्या सुधारणा घडून आणण्याचा प्रयत्न करतात. भांडवल व्यवस्थापनाचा संबंध हा पुरेसा भांडवल राखणं, पर्याप्त अंतर्गत भांडवल उपलब्ध करून देणं आणि पर्याप्त भांडवलाचं गणन करणे याच्याशी आहे. कोणत्याही वित्तीय संस्थेकरता भांडवलाचं पर्याप्तचं गणन करणं आणि जोखीमपासून संरक्षण व्हावं या हेतूने पुरेशी भांडवल सुरक्षितता प्राप्त करणं, भांडवल व्यवस्थापन प्रणाली स्थापित करणं यासाठी महत्त्वाचं असतं. या प्रकरणामध्ये आपण भांडवल व्यवस्थापनाची सविस्तर चर्चा करणार आहोत. भांडवलाचे प्रकार. कोणत्याही व्यवसायाची प्राथमिक गरज ही भांडवल असते. व्यवसायाच्या अगदी स्थापनेपासून ते अंतिम स्वरूपाच्या उत्पन्नाची विक्री होईपर्यंत विविध व्यावसायिक अवस्थांमध्ये भांडवलाची आवश्यकता असते. व्यवसायाचा प्रकार, व्यवसायाचे आकारमान व त्यांचे स्वरूप यांच्यानुसार त्या प्रकारच्या भांडवलाची आवश्यकता असते. भांडवलाच्या विविध प्रकारांमध्ये स्थिर भांडवल, खेळते भांडवल, मालकी भांडवल आणि कर्जाऊ भांडवल, अल्पकालीन आणि दीर्घकालीन भांडवल याचा समावेश होतो. भांडवलाचे जे प्रकार आहे त्यामध्ये पहिला प्रकार आहे स्थिर भांडवल. स्थिर भांडवल ही संकल्पना मुख्यतः औद्योगिक संघटनांमध्ये वापरली जाते. औद्योगिक संघटना याचा अर्थ ज्या ठिकाणी वस्तूंचं उत्पादन केलं जातं त्याला आपण औद्योगिक व्यवसाय असं आपण म्हणतो. स्थिर भांडवल म्हणजे असे भांडवल की जे जमीन, फर्निचर, यंत्रसामुग्री इत्यादी सारख्या स्थिर संपत्तीमध्ये गुंतवलेलं असतं. मात्र खऱ्या अर्थाने या संपत्तीच्या किमती किंवा मूल्य स्थिर नसतात. स्थिर भांडवल म्हणजे असे भांडवल की जे व्यवसाय संघटनेत प्रदीर्घ कालावधीसाठी ठेवले असते. या संपत्तीच्या माध्यमातून उत्पादन प्रक्रिया पूर्ण केल्या जातात. जर असे स्थिर भांडवल नसेल
तर व्यवसाय चालवणे अवघड होऊन जाईल. स्थिर भांडवल म्हणजे कंपनीच्या संपूर्ण भांडवलापैकी स्थिर संपत्तीत गुंतवलेले भांडवल असे त्याचे वर्णन करता येते. योग्य व पुरेशा भांडवलाच्या अभावी मोठमोठे औद्योगिक व्यवसाय चालवणे देखील कठीण होऊन जाते. म्हणजे यामध्ये जे काही भांडवल आहे, स्थिर भांडवल आहे, स्थिर भांडवलाच्या माध्यमातून जमीन, फर्निचर, यंत्रसामुग्री इत्यादींची खरेदी केली जाते. आणि हे जे भांडवल जे आहे व्यवसायामध्ये प्रदीर्घ काळासाठी ठेवलं जातं. आणि या भांडवलाच्या माध्यमातून जी उभारलेली जी संपत्ती आहे, या संपत्तीच्या माध्यमातून ज्या उत्पादन प्रक्रिया आहे, या उत्पादन प्रक्रिया देखील या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. स्थिर भांडवल हे कंपनीच्या संपूर्ण भांडवलापैकी स्थिर संपत्तीमध्ये गुंतवलेलं भांडवल असतं. योग्य व पुरेशा भांडवलाअभावी मोठमोठे औद्योगिक व्यवसाय चालवणे कठीण होऊन जातं. स्थिर भांडवलाच्या व्याख्या बघूया. पहिली व्याख्या आहे, स्थिर भांडवलामध्ये स्थिर संपत्ती, मालमत्ता आणि इतर अचल संपत्तीचा समावेश होतो. दुसरी व्याख्या, जमीन, इमारत, यंत्रसामुग्री आणि स्वरूपी अस्तित्व असणाऱ्या अन्य संपत्ती यांचा समावेश असलेली संपत्ती म्हणजे स्थिर भांडवल. स्थिर भांडवल जे आहे या स्थिर भांडवलामध्ये जमीन, इमारत, यंत्रसामुग्री आणि साधन संपत्ती यासारख्या कायमस्वरूपी ज्या संपत्ती आहेत यांचा समावेश या ठिकाणी होतो. जे स्थिर भांडवल याचा अर्थ ज्या स्थिर मालमत्ता खरेदी केलेल्या आहेत त्याला देखील आपण स्थिर मालमत्ता किंवा स्थिर भांडवल असं म्हणू शकतो. पुढचा मुद्दा आपला आहे स्थिर भांडवल निश्चित करणारे घटक. स्थिर भांडवल जे आहे या स्थिर भांडवल उभारणी करत असताना, स्थिर भांडवलाची कंपनी जुळवणी करत असताना किंवा स्थिर भांडवलाची स्थापना करत असताना या भांडवलाची निर्मिती करत असताना कंपनी ज्या घटकांचा विचार करते किंवा ज्या घटकांचा अभ्यास करते किंवा ज्या घटकांचा प्रभाव भांडवल निर्मितीमध्ये, भांडवल स्थापनेमध्ये होतो, त्या घटकांचा अभ्यास आपल्याला स्थिर भांडवल निश्चित करणाऱ्या घटकांमध्ये करायचा आहे. पहिला घटक आहे व्यवसायाचं स्वरूप. स्थिर भांडवल प्राप्ती प्रत्येक उद्योगामध्ये वेगवेगळी असू शकते. उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना जमीन, इमारत, यंत्रसामुग्री यासाठी जास्त प्रमाणात स्थिर भांडवलाची गरज असते. वाहतूक व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांना देखील वाहने, सुट्टे भाग आणि इतर सामग्री घेण्यासाठी जास्तीत जास्त स्थिर भांडवलाची गरज भासते. सार्वजनिक सेवा संस्था जसं रेल्वे, जमीन विकत घेणे, रेल्वे मार्ग तयार करणे, रूळ, इतर सामग्री खरेदी करणे, गाड्यांचे इंजिन, डब्बे, वॅगिनी वगैरे खरेदी करणे, रेल्वे स्थानक, कार्यशाळा इत्यादी बांधणे यासाठी बरेच भांडवल गुंतवते. ठोक व्यापार आणि मोठ्या प्रमाणावर मालाचे वितरण करणाऱ्या कंपन्या देखील गोदामांसाठी बरेच स्थिर भांडवल गुंतवत असतात. म्हणजे स्थिर भांडवलाची गरज निश्चित करत असताना तुमच्या व्यवसायाचं स्वरूप कसं आहे. व्यवसाय जर उत्पादन निर्मिती करणारा जर असेल तर या उत्पादन निर्मिती व्यवसायासाठी जमीन, इमारत, यंत्रसामुग्री त्याचबरोबर अनेक प्रकारचे तंत्रज्ञान विकत घेणं, फर्निचर, कम्प्युटर यासारख्या अनेक बाबींसाठी त्यांना स्थिर भांडवल याची गरज असते. सेवा देणाऱ्या कंपन्या जर असतील, जर एखाद्या डॉक्टरचा जर दवाखाना जर असेल, हा सेवा उद्योगामध्ये मोडतो. या ठिकाणी सुद्धा इमारत, त्याच्यानंतर व्हीलचेअर्स, अनेक प्रकारचे सर्जरीचे साहित्य, स्कॅन मशीन यासारख्या मशिनरीची या ठिकाणी आवश्यकता असते. म्हणजे तुमच्या व्यवसायाच्या स्वरूपानुसार भांडवल जे आहे हे भांडवल निर्मिती किंवा भांडवलाचं स्वरूप या ठिकाणी अवलंबून असतं. त्यानंतर दुसरा घटक आहे उत्पन्नाचं स्वरूप. उत्पन्नाच्या स्वरूपावर देखील स्थिर भांडवल अवलंबून असतं. उत्पादनातील तंत्रज्ञानावरील स्थिर भांडवलाची गरज मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते.
सुट्ट्या भागांची जोडणी करून अवघड यंत्र तयार केली तर स्थिर भांडवल कमी लागेल. परंतु एखाद्या रसायनाची अतिसूक्ष्म पावडर तयार करण्यासाठी स्लायक्लोन सायक्लोन सारखे यंत्र वापरलं तर उत्पादन सूक्ष्म असूनही स्थिर भांडवलाची गरज असते. म्हणजे स्थिर भांडवल निर्मिती करत असताना किंवा स्थिर भांडवलाची उभारणी करत असताना तुमच्या उद्योगामध्ये कुठलं उत्पादन घेतलं जातं यानुसार तुम्हाला स्थिर भांडवलाची गरज ठरावी लागते. जसं की सुट्ट्या भागांची जोडणी करून तुम्ही एखादं मशीन जर तयार करत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला स्थिर भांडवलासाठी खर्च कमी लागतो. परंतु ज्या ठिकाणी रासायनिक क्रिया केल्या जातात किंवा अतिसूक्ष्म पावडर तयार केल्या जातात तेव्हा मात्र तुम्हाला सायक्लोनसाठी यंत्र वापरावे लागतात. तेव्हा उत्पादन सूक्ष्म जरी असलं तरी यंत्रसामुग्रीची रचना करणं यासाठी स्थिर भांडवलाची आवश्यकता असते. म्हणजे तुमचं उत्पादन कोणत्या प्रकारचं आहे, जसं शेतकरी देखील शेतामध्ये उत्पादन घेतो तिथे सुद्धा त्याच्यासाठी यंत्रसामुग्री म्हणजे ट्रॅक्टर, नांगरणी यंत्र किंवा गोदाम बांधणी असे कमी प्रमाणात यंत्र लागतात. कारण बाकीच्या ज्या प्रक्रिया असतात या जमिनीच्या माध्यमातून त्या उत्पन्नावर होऊन आपोआप पीक तयार होत असतं. ही निसर्गाची फार मोठी देणगी आपल्याला ईश्वराने प्राप्त करून दिलेली आहे. त्यानंतर पुढचं स्वरूप आहे किंवा पुढचा घटक आहे संस्थेचा आकार. संस्था लहान किंवा मोठी यावरच स्थिर भांडवलाची गरज अवलंबून असते. मोठ्या आकाराच्या संस्थेला मोठ्या प्रमाणात वर उत्पादन करण्यासाठी अर्थात जास्त स्थिर भांडवलाची गरज असते. लहान प्रमाणावरील कंपन्यांचे मात्र स्थिर भांडवल जे आहे हे कमी प्रमाणात लागतं. म्हणजे तुम्ही जी काही कंपनी स्थापन केलेली आहे किंवा तुमचा संस्थेचा आकार जो आहे यानुसार तुमच्या भांडवलाची गरज या ठिकाणी निश्चित केली जाते. जर संस्थेचा जो आकार जो आहे हा जर लहान असेल तर अर्थात त्या ठिकाणी यंत्रसामुग्री किंवा तो इमारत असेल किंवा तुमचा जो प्लॅन्ट असेल त्याची साईज छोटी असल्याने साहजिकच त्या ठिकाणी जे काही भांडवल असतं त्या भांडवलामध्ये जी गुंतवणूक आहे ही कमी करावी लागते. जर संस्थेचा आकार मोठा जर असेल तर तिथं प्लॅन्ट किंवा लेआउट आणि यंत्रसामुग्री यांची संख्याच साहजिकच वाढल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर स्थिर भांडवलाची गरज असते. त्यानंतर चौथा घटक आहे उत्पादनातील वैविध्य. अनेक प्रकारचे उत्पादने असल्यास स्थिर भांडवल जास्त प्रमाणात लागू शकतं. एखादी संस्था वस्तूचं उत्पादन आणि विपणन स्वतःच करत असेल तर केवळ उत्पादन करणाऱ्या कंपनीपेक्षा तिला जास्त भांडवल लागतं. केवळ विपणन करणाऱ्या संस्थेला स्थिर भांडवलाची फारशी गरज भासत नाही. उत्पादनामध्ये जे काही वैविध्य आहे, जर तुमच्या व्यवसायामध्ये किंवा जो काही तुमचा बिझनेस आहे या बिझनेसमध्ये जर मोठ्या प्रमाणामध्ये जर उत्पादनाची निर्मिती केली असेल, ज्याला प्रॉडक्टची संख्या जर जास्त जर असेल तर जास्त स्थिर भांडवल लागतं. जर उत्पादनाची संख्या कमी असेल किंवा जे भांडवल आहे या भांडवल निर्मितीची संख्या कमी लागते, उत्पन्नाची संख्या जर कमी असेल तर भांडवलसुद्धा कमी लागतं. त्यानंतर पाचवा प्रकार आहे उत्पादनाच्या पद्धती. उत्पादन स्तंभिक प्रधान असू शकतं, यंत्रप्रधान सुद्धा असू शकतं. जर नवीन उद्योग जर असेल तर नवीन उद्योग कमीत कमीत यंत्रसामुग्री वर जास्त कामगार यांच्याकडे लक्ष देतं. कारण की सपोज जसं गृहीत धरूया की आपण एक उद्योग स्थापन केला आणि तिथं आपल्याला कॅल्क्युलेशनसाठी कम्प्युटरची गरज आहे. एक कम्प्युटर जर टोटल ॲक्सेसरीज जर घ्यायच्या ठरल्या त्याच्यातले सगळे फीचर्स वगैरे तर एक 50-60 हजार रुपये लागतात. आणि एवढं भांडवल गुंतवण्यापेक्षा सुरुवातीला एक 10-1 हजारामध्ये तुम्हाला अतिशय अर्थात तो पगार बी महिना संपल्यावर त्या कर्मचाऱ्याला द्यायचा आहे. म्हणजे 1 महिना कुठल्याही प्रकारचा खर्च न करता तुम्ही त्या माणसाकडून जे कॅल्क्युलेशन आहे करून घेऊ शकतात विदाउट कॉम्प्युटर. म्हणजे श्रमप्रधान जे आहे, जर श्रमप्रधान तंत्र जर असेल, श्रमवर जर जास्त जर भर दिलं असेल तर भांडवलाची गरज कमी असते. परंतु जेव्हा तुमच्या उत्पादनामध्ये तुम्ही नवीन नवीन तंत्रज्ञान आणि यंत्रसामुग्रीचा वापर करतात तेव्हा मात्र स्थिर जे भांडवल आहे
या स्थिर भांडवलाची जास्त गरज व्यवसायांना निर्माण होते. त्यानंतर शेवटचा घटक आहे स्थिर मालमत्ता घेण्याची पद्धत. स्थिर मालमत्ता अशा प्रकारे घेतली जाते, यावरही भांडवलाची गरज अवलंबून असते. उदाहरणार्थ जमीन विकत घेतली का ती भाडेतत्त्वावर घेता येऊ शकते. इमारत बांधली की त्यावर स्थिर भांडवल जे आहे हे तुम्हाला जास्त लागतं. म्हणजे या ठिकाणी तुम्ही स्थिर मालमत्ता घेण्याची पद्धत ही तुमची भाडेतत्त्वावर आहे का स्वतःच्या मालकीची आहे. स्वतःच्या मालकीची जमीन नसेल आणि जमीन तुम्ही खरेदी करून बिल्डिंग बांधणार असेल, जास्त खर्च येतो. स्वतःच्या मालकीची जमीन असेल तर बिल्डिंग बांधण्यासाठी देखील कमी खर्च येतो. या पद्धतीनं तुमची स्थिर मालमत्ता घेण्याची पद्धत ही उधारीवरती आहे की लीजवरती आहे किंवा रोख खरेदी आहे. यानुसार तुमची जी भांडवल जी साठी लागणारी जी रक्कम आहे, स्थिर मालमत्ता खरेदीसाठी लागणारे जे वित्त आहे, यावर वित्ताची जी काही आवश्यकता आहे ती अवलंबून असते. यानंतर पुढील जो भाग आहे हा पुढील लेक्चरला कव्हर करूया. धन्यवाद.